सातारा जिल्ह्यामधल्या वाई तालुक्यामधल्या जांभळी गाव आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। तिथे गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 550 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुख्य पूल पाण्याखाली गेल्यामुळे जांभळी गाव आणि स्थानिक आदिवासी पाड्याचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। इथलं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय। घटनेचं गांभीर्य ओळखून तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी स्वतः पुराच्या पाण्यातून वाट काढत बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। सुरक्षिततेचा उपाय म्हणून आदिवासी पाड्यातील नागरिकांना गावातील शाळा आणि मंदिरामध्ये तात्पुरतं स्थलांतरित करण्यात आलंय। आता जी पलीकडली आदिवासी पाडा जे आहे त्यांना आम्ही सांगितलं की वर एक व्यक्तीचा मुंबईच्या व्यक्तीचा बंगला आहे, तिथं सगळ्यांनी शिफ्ट व्हा, तिथं आपल्याला जेवणाची आणि ह्याची व्यवस्था करता येईल। तिथं जरी राहायचं नसलं तर आपल्याकडे शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी सगळं आहे, तिथेही आपण व्यवस्था त्यांची करणार आहोत। तर त्यांना विनंती केलं की तुम्ही आज कुणी थांबायचं ना, सगळ्यांनी बाहेर निघा। साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय। साताऱ्यामधल्या 5 तालुक्यातील शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। प्रशासनानं धोकादायक धबधबे, पर्यटन स्थळांवर बंदी घातलेली आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर हा कायम आहे। मागील 24 तासामध्ये महाबळेश्वरमध्ये 400 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे। याबरोबरच जे दरड प्रवण जी गावं आहेत, या गावातील ग्रामस्थांचं देखील काही प्रमाणात स्थलांतर केलेलं पाहायला मिळत आहे। यामध्ये वाई, महाबळेश्वर, सातारा तालुक्यातली काही गावं आहेत, तसेच पाटणमधली देखील गावांचा समावेश आहे। जिल्हा प्रशासन सतर्क आहे। याबरोबरच एक NDRFची टीम देखील सातारा जिल्ह्यामध्ये कराड येथे दाखल झालेली आहे। याबरोबरच सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये आज शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। कामाव्यतिरिक्त बाहेर जाऊ नये असं देखील आवाहन केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। पुण्याच्या